आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण ईशान्य भारत आणि बांगलादेशातील एका अत्यंत जुन्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या पारंपरिक शेती पद्धतीमागील वास्तवाचा वेध घेणार आहोत. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे आणि त्यामागील कारणे समजून घेणं खूप रंजक ठरणार आहे. आता सहसा जेव्हा आपण स्लॅश अँड बर्न म्हणजे जंगल तोडून आणि जाळून केल्या जाणाऱ्या शेतीबद्दल ऐकतो, तेव्हा साहजिकच असा विचार येतो की ही तर केवळ निसर्गाचा नाश करणारी पद्धत आहे. पण खरंच तसं आहे का? 10,000 वर्षे जुनी असलेली ही झूम शेती खरोखरच हवामानासाठी धोका आहे की त्यामागे असं काही सखोल पर्यावरणीय शहाणपण दडलंय जे आपल्याला अजून समजलेलंच नाही? चला या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर सुरुवातीला ही झूम शेतीची प्राचीन पद्धत नेमकी कशी काम करते हे आपण थोडक्यात समजून घेऊया. डोंगर उतारांवर आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या अशा अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये काम करणं किती कष्टाचं काम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मैदानी प्रदेशातील शेतीपेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. इथे केवळ अफाट मानवी श्रमच लागत नाहीत, तर निसर्गाच्या संपूर्ण चक्राची अचूक जाण असावी लागते. झूम म्हणजे नुसतीच अनियंत्रित तोडफोड नाही बरं. हा जमिनीचा व्यवस्थापन करण्याचा एक अतिशय विचारपूर्वक आखलेला आणि चक्रीय मार्ग आहे. यामध्ये प्रथम जंगलाचा काही भाग साफ करून जाळला जातो आणि त्या राखेचा खत म्हणून उत्तम उपयोग होतो. त्यानंतर काही काळ तिथे शेती केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला स्वतःची हानी भरून काढता यावी यासाठी ती जमीन पुढे कित्येक वर्षांसाठी तशीच पडीक सोडली जाते. हे संपूर्ण चक्र ऋतुमानानुसार अत्यंत अचूकपणे कसं चालतं ते पाहूया. डिसेंबर-जानेवारीच्या थंडीत जमीन साफ केली जाते. वाळलेली लाकडे आणि पालापाचोळा फेब्रुवारी-मार्चमध्ये जाळला जातो. मग पावसाळ्यापूर्वी पेरणी आणि नंतर कापणी होते. आणि शेवटी येतो या चक्राचा प्राण म्हणजे जमीन पडीक ठेवण्याचा टप्पा. हाच तो काळ आहे जेव्हा जंगल पुन्हा एकदा उभं राहतं. आता आपण या परंपरेच्या सखोल सांस्कृतिक मुळांकडे वळूया, कारण इथल्या लोकांसाठी ही केवळ शेती नाही तर एक संपूर्ण जीवनपद्धती आहे. एक मोठा गैरसमज असा आहे की जाळलेली जमीन ओसाड असते, पण सत्य अगदी उलट आहे. झूम शेतीमध्ये एकाच प्लॉटवर एकाच वेळी अक्षरशः डझनभर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. अरुणाचल प्रदेशातील आदी समुदाय एकाच वेळी तब्बल 71 प्रकारची पिके घेतात. हे निव्वळ आश्चर्यकारक आहे. यामुळे वर्षभर अन्नसुरक्षा तर मिळतेच, पण आहारातील विविधताही टिकून राहते. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या समुदायांचे सण, विधी आणि सांस्कृतिक कॅलेंडर जमिनीच्या आरोग्याशी पूर्णपणे जोडलेले आहेत. पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा प्रत्येक टप्पा अरण किंवा चापचार कूटसारख्या सणांसोबत साजरा होतो. हे विधी निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात आणि माणसाचा निसर्गाशी असलेला समतोल टिकवून ठेवतात. पण आजच्या काळात ही प्राचीन परंपरा एका मोठ्या दबावाखाली आणि संकटात सापडलीये. ते कसं हे आता पाहूया. इथंच खरी गोम आहे. पूर्वी जमीन नैसर्गिकरित्या पूर्ववत होण्यासाठी 10 ते 30 वर्षांपर्यंत पडीक ठेवली जायची, पण आता हा विश्रांतीचा काळ चक्क 3 ते 5 वर्षांवर येऊन ठेपला आहे. ही इतकी मोठी घसरण या संपूर्ण प्रणालीचा मुख्य आधारस्तंभच उखडून टाकत आहे. जमिनीवरील वाढत्या दबावामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने त्याच जमिनीवर खूप लवकर परतावं लागतंय. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे, सामुदायिक जमिनींचे तुकडे पडून खाजगीकरण होत आहे आणि दुसरीकडे रबर किंवा चहा यांसारख्या व्यावसायिक नगदी पिकांचे प्रलोभन वाढत आहे. यामुळे निसर्गाला सावरण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाहीये. या सगळ्या घाई गडबडीचे अतिशय गंभीर पर्यावरणीय परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. जर आपण थेट तुलना केली तर चित्र स्पष्ट होतं. जेव्हा जमिनीला पुरेसा वेळ मिळतो तेव्हा जैवविविधता वाढते, माती सुपीक होते. पण आधुनिक काळानुसार हाच वेळ कमी केल्यावर काय होतं? मातीची प्रचंड धूप होते, पिकांचं उत्पन्न झपाट्याने घटते आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो. आकडेवारीचं बघायची झाली तर पुरेशी विश्रांती दिलेली जमीन कार्बन साठवण्याचं एक भक्कम केंद्र असते. 21 ते 25 वर्ष पडीक ठेवलेल्या जमिनीवर प्रति हेक्टर 48 टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड साठवला जातो. पण 5 वर्षांच्या घाईच्या चक्रात हे प्रमाण फक्त 14 टनांवर येतं. हवामान बदलाच्या काळात हा एक फार मोठा पर्यावरणीय तोटा आहे. तरीही आशा अजून संपलेली नाही. आता आपण पाहूया की यावर काही शाश्वत उपाय आहेत का आणि ते कसे जोपासता येतील. पारंपरिक शहाणपण आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घातली तर नक्कीच मार्ग निघू शकतो. नागालँडमधील खनोमा मॉडेल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. तिथे शेतीमध्ये अल्डर नावाच्या झाडांचा वापर केला जातो. ही झाडं हवेतील नायट्रोजन थेट जमिनीत खेचून घेतात आणि जमिनीची सुपीकता अगदी कमी वेळात परत आणतात.
भविष्याशी जुळवून घेण्यासाठी असे अनेक लहान पण प्रभावी बदल करता येतात. जसं की पूर्ण झाड तोडण्याऐवजी त्याचे बुंधे तसेच ठेवल्यास जमिनीची धूप रोखता येते. अननसासारख्या पिकांचा समावेश करणे आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी सामुदायिक बँका तयार करणे, यामुळे पर्यावरणाची हानी न होता अन्न सुरक्षा अबाधित राहू शकते. या विश्लेषणाच्या शेवटी ही एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. प्राचीन ज्ञान आणि पद्धती पूर्णपणे मोडीत काढण्याऐवजी आपण त्या समजून घेऊन त्यात काळानुसार योग्य ते बदल करून का शिकू नये? जुन्या आणि नव्याचा हाच समतोल खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीची आणि सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली असू शकतो, नाही का? यावर नक्की विचार करा.